त्यातल्या फक्त 5च बिल्डरांनी आतापर्यंत बांधकाम केलेले आहे आणि त्याची संख्या आतापर्यंत घराची फक्त 7,500 होती. किती? 7,500. 14 वर्षात 7,500 घरं तयार झाली. याचा अर्थ 500 घरं वर्षाला झाली असा त्याचा अर्थ. बरोबर, जवळजवळ 500 घरं जर वर्षाला होत असतील तर आपल्या अजून किती आहे? 1.5 लाख लोक बाकी आहे. या 1.5 लाख लोकांना घर कधी मिळतील हा खरा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि म्हणून आम्ही याच्यासाठी विचार केला पाहिजे की एवढ्यासाठीच आपण ही मीटिंग लावलेली आहे की आम्ही सतत भांडून सुद्धा सतत मोर्चे काढलेले आहेत, आझाद मैदानावर मोर्चे काढले आहेत, आंदोलनं केलेली आहेत, भारत माताजवळ आंदोलनं केलेली आहेत. असं असून सुद्धा सरकार याकडे कानाडोळा करते. एवढ्यासाठी आपण या ठिकाणी मीटिंग लावलेली आहे की त्या ठिकाणी 14 वर्षामध्ये ह्या जमिनी ज्या आहेत, जे आता तुमच्या समोर यांनी सांगितलं, भजन चव्हाणांनी देसाईंनी सांगितलं किंवा बिलारींनी सांगितलं की आम्ही ज्या जमिनी बघून आलो 110 एकर जमीन तुम्ही आम्हाला देतो म्हणून सांगितलं. वसई विरार साईडला जवळजवळ 70,000 घरं तयार आहेत म्हणून सांगितलं. स्क्वेअर फीट एरिया थोडा जास्त असल्यामुळं आणि कदाचित एका दुसरा लाख वाढलं तरी हरकत नाही, आमची तयारी आहे म्हणून आम्ही सांगितलं. असं असताना सुद्धा ती घरं तयार असून आम्हाला दिली नाही. ती ज्यावेळेला आव्हाड या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेला ती घरं आमचे लोक बघून आले आणि त्यांनी देखील ती पास केली होती की ती द्यायला हरकत नाही म्हणून. परंतु सरकारी निर्णय झालेला नाही आणि तो अद्याप झालेला नाही. जर असं सरकार टोळवाटोळी करत असेल तर तुम्ही जमीन दाखवतो म्हणून सांगितलं. जमीन 110 एकर मधून दिली किती? फक्त 11 हेक्टर. म्हणजे आता खिलारी म्हणाले 25 एकर, पण ते पूर्ण 25 एकर देखील होत नाही. आता एका एकर मध्ये घर किती बांधून होतात? 1 एकर म्हणजे 40 गुंठे होतात. बरोबर आहे? 40 गुंठे म्हणजे 1 गुंठा म्हणजे जवळजवळ 1000 पकडा आपण, 1000 स्क्वेअर फीट. एका 1000 मध्ये जास्तीत जास्त घरं किती होतात? आपली घरं जी आहेत ते 320 बाहेर 320 स्क्वेअर फीट म्हटले. याचा अर्थ बिल्टअप एरिया जवळजवळ 400च्या वर जातो. म्हणजे 2 ते 2.5 घर होतं एका गुंठ्यामध्ये. बरोबर आहे? आता 40 गुंठ्याचे किती होतील? याप्रमाणे हिशोब करा. जर एका गुंठ्यामध्ये 3 घरं होत असतील तर 40 गुंठ्यामध्ये 4 त्रिक 12 120 घरं होतात. म्हणजे एका एकर मध्ये किती होतात? 120 घरं. अशी आपल्याला टोटल किती दिली? 22 किंवा 23 एकर आहे ती. म्हणजे झाली किती? 120 गुणिले 23 म्हणजे जवळजवळ 2,500 ते 3,000 घरं होतात. किती होतात? एवढे घरं होतात. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर हेळसांड करत असाल, 14 वर्षाने तुम्ही जर ही भूमिका घेत असाल आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक परत GR काढला, नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे त्यांनी की ही घरं जर गिरणी कामगारांनी मान्य केली नाही तर याच्या पुढे कोणालाही घर मिळणार नाही असं त्याच्यामध्ये म्हटलं. आपल्याकडे पेपर आहे. म्हणजे हा निषेध केला पाहिजे आपण. एक तर 14 वर्ष राहिली आणि अजूनही घरं देण्यासाठी तुम्ही सांगितलं म्हणजे 2, 2,500, 3,000 किंवा 6,000-5,000 घरं देण्यासाठी तुम्ही जर आणखी अशा पद्धतीची भूमिका घेत असाल तर पुन्हा आम्ही उरलेल्या लोकांसाठी म्हणजे त्यातले आता 1.5 लाखामधले किंवा जे काही त्यांनी आता पास केले त्याच्यामधले जर आपण गृहीत धरलं तर मग बाकीच्यांना घरं मिळण्यासाठी आणखी किती वर्ष जाणार आहे हा प्रश्न आपल्या समोर आहे. म्हणून आपण आता आपल्यातले लोक निघून जातात तसं आपण देखील जाता कामा नये म्हणून जागरूक राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण कुठेतरी ताकदीने उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही अशी मागणी केलेली. आता मागच्या आझाद मैदानाच्या मीटिंग मध्ये आपण स्पष्ट सांगितले, त्यांना निवेदन दिले सरकारला की आता आम्हाला मुंबईमध्ये घरं पाहिजे. आणि ती मुंबईमध्ये घरं कुठे पाहिजेत? का आम्ही मुंबईमध्ये बघतोय की तुम्ही बाहेर आम्हाला मुंबईच्या आजूबाजूला घरं देण्यामध्ये असमर्थ झालात आणि आमचा आता विश्वास नाही तुम्ही आम्हाला बाहेर घरं बांधून द्याल असं. त्याच्यामुळे मुंबईमध्ये जागा आहेत ते आम्ही सांगितले त्यांना. एक म्हणजे ATCच्या गिरण्या ज्या आहेत त्या सरकारी आहेत. 13 गिरण्या 1983 ला टेक ओव्हर केल्या होत्या, त्या देखील सरकारला मिळालेल्या आहेत. अनायसे मिळालेले आहेत. NTCच्या गिरण्यांमध्ये आता सरकार उद्योग करू मागत नाही. कोविडच्या काळापासून ह्या गिरण्या आता बंद ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून जर बंद ठेवत असाल, सरकारचं 2007चं GR असं आहे की जर एखाद्या उद्योगाला लीजवर जमीन दिली असेल भाड्याने आणि जर उद्योग बंद पडला तर ती जमीन ताब्यात घ्या असं म्हटलेलं आहे. जर हे सरकार या गिरण्या चालवत नसतील तर ती जमीन सरकारच्या ताब्यात पाहिजे आणि त्या सरकारी गिरण्या ज्या चालवत नाहीये त्याच्यावर कामगारांसाठी घरं बांधली पाहिजे. आता या गिरण्या किती आपल्याला माहिती आहे? आपल्याला आतापर्यंत 11 NTCच्या गिरण्यांमध्ये घरं मिळाली. उरलेल्या 14 गिरण्या आहेत. त्याच्यामध्ये
4 गिरण्या ज्या आता चालू होत्या त्या कोविड नंतर बंद केल्या, त्याच्या अगोदर 4 गिरण्या जॉईंट व्हेंचर मध्ये दिलेल्या आहेत आणि 6 गिरण्या अशा आहेत की ज्या कोर्टामध्ये आम्ही केस टाकली तर त्यावेळेला संपामध्ये लोकांनी भाग घेतला होता. अशा 6 गिरण्या आहेत आणि त्या गिरण्या ती जागा तशीच पडून आहे. त्या लोकांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यांचं ग्रॅज्युटी त्यांची त्यावेळेची असेल, त्यांचा बोनस असेल, त्यांची भरपगार असेल, तो पैसा मिळाला नाही. भले 15,000 रुपये असतील, 10,000 रुपये असतील, जे काय असतील ते मिळाले म्हणून आम्ही कोर्टात केस टाकली होती. ती कोर्टात केस जिंकलो आणि तो पैसा जो आहे तो COP कमिशनर ऑफ पेमेंट यांच्याकडे जमा केलेला आहे आणि तो पैसा आतापर्यंत काही गिरण्यांना दिलाय, काही गिरण्यांच्या शिल्लक आहे. ती केस आहे, ती केस आम्ही मागे घ्यायला तयार आहे एका अटीवर की त्या सगळ्या गिरण्यांमध्ये गिरणी कामगारांसाठी घर बांधली पाहिजेत. हा आमचा उद्देश आहे. आणि मग त्या जागा जर आपण लक्षात घेतले तर मला वाटते बहुतेक निम्मे लोक ह्या ज्या 14 गिरण्यांच्या जागा जर एकत्रित केल्या आपण तर आपण जर ऍव्हरेज आपण 7-8 हजार एकर जमीन पकडू, आपण 8 हजार जरी पकडलं तरी 14×8 एवढी एकच जागा आहे मुंबईतच आपल्याला मिळते गिरण्यांची. आणि त्याच्यासाठी आपल्याला उठाव केला पाहिजे, सरकारजवळ भांडलं पाहिजे.